चिंतन सैरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। मुदखेड शहरातील साईनगर येथील सर्वज्ञ मेडिकल स्टोर्स येथे माजी उपनगराध्यक्ष केशवराव कदम यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती 19 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व तसेच कदम परिवाराच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष केशवराव कदम, कैलास गोडसे, शंकर राठी, दत्ताराव पवार, माधवराव सूर्यवंशी, नारायण चौदंते, खंडेराव वड्डेसर, लक्ष्मण देवदे, सूर्यकांत चौदंते, बंदे अली खान पठाण, दिलीप देशमुख, सचिन चंद्रे, नीलकंठ पडोळे, रमेश बोडके, साहेबराव चौदंते, किसन पुरी, गंगाधर मगरे पाटील, जितीन पानेवार, इक्बाल कुरेशी, अक्षय कदम तसेच सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक वीडी बेंबळे सर, बायस सर, गाडेगावकर सर, पोगळे जीएम, पवार टीबी, गुजरवाड, गाडेगावकर एनजी, नवघरे सर, सुदर्शन मंगल, उत्कृष्ट गाडे, गजानन पवार, यश कपाटे, रमेश कदम यांच्यासह महिला बालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। या कार्यक्रमाचे आयोजन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमच्या केशवरावजी कदम दाजी यांनी ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो की यापूर्वी जयंत्या व्हायच्या आणि दाजीला एक प्रेरणा देतो, आमच्याकडून एक प्रेरणा देतो की दाजीने आता शिवजयंती तुमच्या घरची ओढू देऊ नका, हे तुमच्याकडून एक अपेक्षा करतो आणि विशेष अभिनंदन करतो तुमचं की शिवजयंती ठेवलात। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माजी उपाध्यक्ष देवदे साहेब, बंदेलिका पठाण, शहर प्रमुख सचिन चंद्रे, केशवरावजी कदम, शंकरजी राठी, चौंते सर, निळूभाई, राष्ट्रपती पुरस्कार खंडू सर, चौंते सर, आमचे रमेश बोडके, पत्रकार रज्जाक भाई, धम्मा, जितू व सर्व बेंबडे सर व आमचे वर्गमित्र माधवरावजी कदम या व सर्व ज्येष्ठ व मित्र युवक या सर्वांना पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनी सांगितलंच आहे। आता सरांनी बोलले, पठाणने बोलले, बेंबडे सरांनी बोलले की त्यांचे काय होतं सगळ्याला परिचित आहे। त्यांचा जर इतिहास सांगत बसले तर आपण म्हणतो रात्र दिवस पूर्ण नाहीत, पण एकच राज्य होते स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्यासाठी लढले। आताचा काळ बघा तुम्ही, आपले राजे नेते ज्यांना आपण राजा करतो, आपण ज्यांना नेते मानतो, ते फक्त आपल्या स्वार्थासाठी लढालेत। फक्त शिवाजी महाराज असे होते की स्वराज्यासाठी लढले, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग आपलं म्हणणारे एकच राजे होते आणि असेच। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजे खूप होऊन गेले, आमच्या ते होऊन गेले, सगळ्या समाज होऊन गेले, पण स्वराज्यासाठी लढणारे आणि बहुजनासाठी लढणारे एकच राजे होते, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे। आता आपलं एकच कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे त्यांचे विचार होते, ज्याने ज्यांचे कार्य केले, आपण आत्मसात करावं आणि आपण सर्व जाती धर्मांना घेऊन चालावं ही सर्वांकडून अपेक्षा करतो। आणि या जयंतीनिमित्त आम्हाला जे मान सन्मान बोलवले आणि आमच्या हातानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूजा करण्याचा आम्हाला योग दिलाय, त्या केशवरावांचे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलींचे आभार मानून मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आमचे ज्येष्ठ नेते नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवरावजी कदम साहेबांनी छोटेखानी का कार्यक्रम होईना आयोजित केला आणि या कार्यक्रमाला सन्मानित उपस्थित नागरिक, पत्रकार आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर बोलायचं झालं, आता बेंबडे सरांनी सांगितलं की त्याचा फार मोठा इतिहास आहे। ज्यावेळेस त्यांनी रयतेचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला, आपल्या जे काही 1200 मावळ्यासोबत त्यांच्या विरोधात जे काही फौज होती
मग शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, लाखांशी त्यांच्याकडे सैन्य होतं. मात्र त्यांची जे एक संघटन आणि आपल्या मावळ्याविषयी असलेलं प्रेम आणि मावळ्यांना आपल्या छत्रपती महाराजांविषयी असलेला दृढ विश्वास आणि त्यांची जी स्वराज्याचं जे स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याला आपण कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी एकत्रित येऊन जे अनेक प्रकारचे जे काही युद्ध झाले त्याच्यामध्ये किल्ले जिंकले आणि त्या किल्ल्याच्या माध्यमातून विरोधक जे त्यावेळेसचे होते त्यांना मात दिली. हे एवढं सोपं नव्हतं. त्यावेळेसच्या जे काही लढाया होत्या ते कोण्या जाती धर्माच्या विरोधात नव्हत्या, कोण्या विशेष एखाद्या समुदायाच्या विरोधात नव्हत्या. तर त्या लढाया त्यावेळेसचे जे राजसत्ता चालवणारे होते त्यांची जी प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांची ही लढाई होती. त्याला चुकीच्या पद्धतीने अलीकडच्या काळात सांगण्यात आलं, ज्यांच्यामुळं एखाद्या समाजाविषयी काहीतरी भ्रम निर्माण व्हावा, काहीतरी द्वेष निर्माण व्हावा. इतिहासकार सगळेच काही सत्य लिहिणारे नव्हते. त्याच्यामध्ये इतिहासकार असेही होते की चुकीचा इतिहास लिहिला. मी तर मराठा सेवा संघाचे जेवढ्या काही संघटना होत्या, संभाजी ब्रिगेड असेल, त्यांचे प्रमुख वक्ते प्रदीप साळुंके असतील, श्रीमंत कोकाटे असतील, असे अनेक असे वक्ते होते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला. त्याच्यामुळं बाकीच्या काय उर्वरित काळामध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही एखाद्या विशेष समुदायाविषयी, खास करून मुस्लिम समाजाविषयी लोकांचा जे मानस होता, जे काय बघण्याचा दृष्टिकोन होता ते पूर्ण बदलून गेला. आता छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर सांगितलं तर ते अफजल खानाला ज्यावेळेस त्यांनी मारल्याच्या नंतर साहजिक काही दुश्मन होता, कुठेही ते टाकून देऊ शकले असते. मात्र त्यांनी आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी, रायगडाशी त्यांची समाधी बांधली. एवढं सोपं काम आहे काय? त्यावेळेस असं नव्हतं की बाबा त्यांची इथं समाधी गाडल्याच्या नंतर मुस्लिम समाजामध्ये चांगला संदेश जाईल, काहीतरी मतं मागता येईल, असा तर विषयच नव्हता. मात्र ते फक्त एवढंच होतं की भाई अफजल खान व्यक्तिगत काही विषय नाही, मात्र त्याची जी प्रवृत्ती आहे ते जात धर्म हे सगळे सोडून त्यांनी ती समाधी बांधली. आजही ती समाधी आहे. अलीकडच्या इतिहासाच्या बाबतीत सांगायला गेलं तर खूप काही आहे. मात्र एक चांगलं झालं की शिवाजी महाराजांचा जे इतिहास जे नंतरच्या काळामध्ये जे खऱ्या पद्धतीने सांगण्यात आला, त्याचा परिणाम असा झाला की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना असं तस्सू बरही कोणाला असं वाटत नाही की बाबा हा राजा एका विशिष्ट जातीचा होता, विशिष्ट समाजाचा होता. त्याच्यामुळं मी अधिक खोलात जाणार नाही. मात्र एवढंच सांगतो या प्रसंगी की जे छत्रपती शिवाजी महाराज धैर्यशील होते, विनयशील होते, त्यांच्यात अंगी संवेदनशीलता होती आणि त्यांनी सगळ्याला घेऊन, सर्व जाती धर्माला घेऊन एक चांगलं सुराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्य, हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलं, सुराज्य स्थापन केलं, त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माला त्याने न्याय देण्याचं काम केलं. म्हणून आदरणीय छत्रपती हे खरं म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना आदरणीय आहेत. आणि या कार्यक्रमाला इथं सगळेजण उपस्थित झालात. किशोरराव कदमचे साहेबांचे मला वाटते मानाव तेवढे कमी आहेत. धन्यवाद म्हणा, आम्हाला बोलवलं ऋणी म्हणा, कारण की व्यक्तिगत कार्यक्रम हा मला वयाच्या 50व्या वर्षी आज एखाद्या व्यक्तीच्या घरी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. सार्वजनिक तर नेहमीच जातो, आम्ही शिवाजी चौकात नेहमीच जातो, तिथं आम्ही जयंती साजरी करतो. मात्र पर्टिक्युलरली व्यक्तिगत आपल्या घरी कार्यक्रम आयोजित केला. असंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जोपर्यंत प्रत्येक घरात साजरी होणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कळलेले आहेत. मात्र नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं काम केशवरावजी कदम यांनी केलं, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहे, आम्हाला बोलवलं, यथोचित आमचा मान सन्मान दिला, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शक केशवरावजी कदम सर यांच्या पुढाकारातून आज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पक्षीय, सर्व दलीय, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
व्यापारी, सर्व मंडळी उपस्थित आहेत. मी या जयंती निमित्त सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजी महाराजांनी जे आपल्याला आदर्श घालून दिलेत त्या आदर्शावर आपण चलावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माननीय श्री केशवरावजी कदम अध्यक्ष यांच्या कौटुंबिक माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्राला आपण सगळेजण पाहतो आहोत. कृषी क्षेत्रामध्ये, संरक्षण क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या गंजीला सुद्धा हात लागू नये इथपर्यंत शेतकऱ्याचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतो आहोत. हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो. आज आपण शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजाचे समावेशक लोक सर्व जमलेलो आहोत. आज केशवरावजी कदम यांनी आपल्या परिवारामार्फत छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आपल्या घरी साजरी करण्याचा योग आला. बंदेली खान पठाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 50 वर्ष झाले असतील बंदेली खान पठाण आणि आम्हाला. 50 वर्षाआधी पहिली वेळेस छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती एखाद्या कार्यकर्त्यांनी साजरी केली. त्यामध्ये मी विशेष आभार व्यक्त करतो आमच्या अक्काचं, की ही कल्पना अक्काचीच असेल, अक्काची कल्पना असेल. मी विशेष आभार अक्काचे आभार व्यक्त करतो आणि केशवरावजी कदम यांचे बी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज जयंती साजरी केली. रत्न छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचा काळ अतिशय बिकट होता. शून्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. या देशालाच नव्हे तर जगाला त्यांनी अशी क्रांती करून दाखवलेली आहे. आणि आता बंदेलींनी म्हटल्याप्रमाणे आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे, अशी त्यांनी माणसं घडवली. जीवाला जीव लावणारी माणसं घडवली. छत्रपती शिवरायासाठी जीव देणारे माणसं घडवली त्यांनी. आपल्याला माहित आहे बाजीप्रभू देशपांडे, काय ताकद त्यांची, काय हिम्मत, काय शूरवीर. अरे कुठे गेली ती शक्ती, कुठे गेला तो पराक्रम. आणि नुसतं बोलायचं नाही, या हिंदू संस्कृतीमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे लोकांना की तसं वागलं पाहिजे. एक माझा बंधू म्हणाला की आमच्या देशामध्ये दररोज वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी महिलाचा असा अत्याचार झाला, लाज वाटण्याची गोष्ट आहे. हे शिकलं पाहिजे. आणि मी केशवरावांना इथं तर शिवजयंती केली त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण ही शाळेमध्ये करायला पाहिजे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. आता आमच्यापेक्षा इथं सगळ्या लोकांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी राजे कोण होते, आमच्या देशाची संस्कृती कशी आहे. जगात संस्कृती नाही अशी आमच्या छत्रपती शिवरायांनी संस्कृती निर्माण केलेली आहे. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कदम परिवाराच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव या ठिकाणी प्रथमच यावर्षी ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला आमच्या सर्व सहकार्यांना व मला बोलविण्यात आलं. सर्वप्रथम मी कदम परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती. प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांनी या देशामध्ये शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज, या सर्वांना प्रथमतः मानाचा मुजरा.
मित्रहो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। जयंती साजरी करण्या पाठीमागचा उद्देशच हा आहे, फक्त डीजे लावून किंवा पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती साजरी करण्याला अर्थ नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, हा विचार शिवाजी महाराजांचा विचार आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचं काम आहे। आमचे मित्र बंदलिका पठाण यांनी सांगितलं की खरं आहे की मराठा सेवा संघ आणि मराठा सेवा संघाचे जे 33 कक्ष आहेत, त्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, या सर्वांनी महाराष्ट्राला नव्हे देशाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा विचार आहे, हा खरा विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे। मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला एकत्र करून सर्व धर्मांना त्यांनी सोबत घेऊन या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे। आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी कोणत्याही धर्मावर, कोणत्याही जातीवर, कोणत्याही पंथावर कधीही अन्याय आणि अत्याचार केला नाही। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती, संपूर्ण सगळे धर्म, या देशामध्ये असणारे सगळे धर्म त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते। का काम करत होते? कारण शिवाजी महाराजांचा जो विचार होता, हा शिवाजी महाराजांचा विचार अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामधला विचार त्यांचा होता। आणि म्हणून प्रत्येक माणूस, आणि त्यांनी सगळ्या लोकांना, या महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी पटवून दिलं होतं की हे राज्य हे स्वराज्य आहे, हे सगळ्यांचं राज्य आहे। आणि त्यांनी राज्याचं नाव सुद्धा, त्यांच्याजवळ फार मोठी दूरदृष्टी होती, आणि त्या दूरदृष्टीतूनच त्यांनी आपल्या राज्याचं नाव ठेवलं होतं स्वराज्य। कारण प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे, प्रत्येक मावळ्याला वाटलं पाहिजे की हे जे राज्य आहे, हे राज्य माझं आहे, माझं आणि आपलं यामध्ये फार मोठा फरक आहे। आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य असं त्या राज्याला नाव दिलं होतं। शिवाजी महाराजांचे असं काम, शिवाजी महाराजांसाठी आपला जीव सुद्धा द्यायला लोक तयार त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं होती। कोणी कोणासाठी जीव देत नाही मित्र हो, घरच्या माणसासाठी आपलेच नातेवाईक किंवा आपला सख्खा भाऊ सुद्धा आपल्यासाठी जीव द्यायला तयार होत नाही। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असे माणसं निर्माण केले होते की त्यांच्यासाठी हजारो माणसं जीव द्यायला तयार निर्माण केले होते। हे केव्हा तयार होतं? आपलं जे काम आहे, आपलं जे कर्तृत्व आहे, हे दुसऱ्यासाठी ज्या वेळेला असते, सामान्य लोकांसाठी ज्या वेळेला असते, त्यावेळेला इतर लोक सुद्धा आपल्याला तेवढ्याच ताकदीनं आपल्याला साथ देतात। आणि ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या आईने निर्माण केली होती। आणि म्हणून आईला छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या मार्गदर्शनाखाली हे स्वराज्य, या देशामध्ये स्वराज्य निर्माण केलं। आणि हे स्वराज्य हे त्यांच्यासाठी नव्हतं, त्यांच्या कुटुंबासाठी नव्हतं, तर या देशातल्या सामान्य माणसासाठी ते स्वराज्य होतं। त्यावेळेसची परिस्थिती सगळ्याला माहिती आहे की एवढं प्रचंड ताकदीचे माणसं त्यांच्या विरोधामध्ये होते, पण कमी सैन्यबळ असताना सुद्धा त्यांनी एक स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण केली होती की या बलाढ्य शत्रूशी सुद्धा आपण सगळेजण जर एक राहून जर काम केलं तर आपण त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आपण टिकू शकतो। हे त्यांनी त्या काळामध्ये स्वतः करून दाखवलेलं आहे। आणि अशा प्रकारे सगळ्या जाती धर्माला घेऊन, सगळ्यांना सोबत ठेवून त्यांनी अन्यायाचा प्रतिकार केलेला आहे। कोण्या जातीचा, धर्माचा कधीही त्यांनी तिरस्कार केलेला नाही। अशा या सगळ्या परिस्थितीमुळेच, सगळ्या लोकांनी साथ दिल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे। यानंतर मी या ठिकाणीच थांबतो। तत्पूर्वी थांबण्याच्या अगोदर आपण सर्वजण या छोटेखानी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित झालात। मी आपल्या सर्वांचं कोणाचंही नाव घेणार नाही, पण आपण सगळेजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या दाजीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे कदम फॅमिलीच्या वतीने मी
आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि लगेच अल्पोपहार या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण सर्वांनी अल्पोपहार घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.